नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. रोहित पवार खूपच आक्रमक झालेले आणि हे आक्रमक व्हायचं कारण काय, आज त्याच्यावरच विश्लेषण करायचं आहे. कारण आता सगळीकडे ते आक्रमक झाले हे ऐकताय, पण त्याच्या आतलं गणित काय, हे पवार कुटुंब एकत्र तर आहे का, ह्याही चर्चा उलटसुलट चालू होत्या. परंतु आता मात्र सगळं बाहेर यायला लागलं. रोहित पवार एकटे नाही. सुनेत्राताई पवार उपमुख्यमंत्री, जय पवार, पार्थ पवार, हे सगळं कुटुंब पूर्णपणे रोहित पवारांच्या पाठीशी आहे. आणि प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोन त्यांचं टार्गेट इथनं पुढच्या काळात तर आहेच, आधी होतंच. कारण अजितदादा हयात असताना त्या सगळ्या गोष्टी जे जे घडायच्या त्या सुनेत्राताईंना बोलायचे. हे आता एक एक गोष्टी बाहेर यायला लागलेत बरं का. घरात काही गोष्टी पण ते सांगायचे, त्यांची कुचमणा कशी होत होती. आता त्यांची जवळची काही माणसं कुटुंबातली हे आता बोलू लागलेत. आता रोहित पवार जसे आक्रमक झालेत तसं आता घरातली लोक सुद्धा बोलायला चालू केलेली आहेत. म्हणजे काय तर पाणी मुरतं याच्यामध्ये. आणि रोहित पवार एवढं आक्रमक जे झालेत ना, आता तर त्यांनी ब्लॅक बॉक्समध्ये काही पण निघू दे, पण ह्या दोघांना सोडणार नाही, ह्या भूमिकेत का आलेत ते. तर अजितदादा यांना भरपूर त्यांनी त्रास दिलेला असावा. गटबाजी, दबाव आणणे, हे सगळे प्रकार आता पुढे यायला लागले. अजितदादा ते सहन करत होते. जाऊ दे, आपला पक्ष आहे, आपल्याला काय म्हणतील, हे दादांचा स्वभाव होता. स्पष्ट वक्ते होते, परंतु ते पुढच्या काळात काही गणित उलटी सुलटी होऊ नयेत. कारण काका पुतण्यांचं चालूच होतं ना. ते वेगळे झाल्यामुळं त्यांना सांभाळून घेण्याची पाळी होती. परंतु आता ते गेल्यानंतर मात्र हे कुटुंब एकत्र दिसायला लागले. आणि मी म्हटलंय आता त्याच्यात आमचं ठरलंय म्हणजे काय ठरलंय, ही दोन टार्गेट तर आहेतच, परंतु ह्याच्यातलं सत्य काढलं पाहिजे बाहेर. तर ब्लॅक बॉक्स मधनं काय येईल, तिथं सुद्धा प्रफुल्ल पटेल काहीतरी घोटाळे करतील असा संशय असल्यामुळं दोन खाजगी एजन्सी सुद्धा त्यांनी डिटेक्टिव्ह काढल्यात हुडकून. हा धसास लावायचाच तपास पूर्ण. आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे नेते सुद्धा नरोवा कुंजरोवा या भूमिकेत का आहेत हे समजत नाही. नक्कीच आहे, कारण भारतीय जनता पक्षाला काय, ह्याच्यातलं तपासात निष्पन्न झाले तर ते बघतील असं सुद्धा ते म्हणायला कमी करणार आहेत का, काहीच नाही. कारण भारतीय जनता पक्षाच्या ह्याच्यात काहीच नसणार आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी हे सांगितलेलं आहे, याची चौकशी पूर्ण होणार. जे चुकीचं असेल ते चुकीचं, जे बरोबर असेल ते बरोबर. काहीच नाही, तर घातपात नसेलच तर तो घातपात नाही म्हणून शासन जाहीर करून टाकेल. परंतु ते घातपात नाही असं जरी सिद्ध झालं, ब्लॅक बॉक्स मिळाल्या, आता आहे ब्लॅक बॉक्स मिळालाय, त्याच्यातनं सगळं बाहेर येईलच. आणि त्याच्यातनं समजा काही निघालं नाही तरी हे दोन टार्गेट मात्र जे आहेत पवार कुटुंबाचे, कारण सुनेत्राताईनं हेच जड जाणार आहे. अजितदादा कसं तर सांभाळून घेत होते आणि प्रफुल्ल पटेल ही पोचलेली व्यक्ती आहे. कारण पवार साहेबांच्या पासून अजितदादांना इकडं घेऊन यायचं, त्यावेळेला साथ द्यायची, घर फोडायचं, ह्याच्यामध्ये कोण फोडवते, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल. आता आमदार सुद्धा अजितदादांच्या गटातले बऱ्यापैकी प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंना बाजूला सारायला चालू केले. भुजबळांची पण भूमिका तटस्थ दिसायला लागलेली आहे. घातपात असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे असं त्यांच्याही बोलण्यातनं यायला लागलेलं आहे. एकूणच रोहित पवार हे अजितदादांचा जो घातपात आहे तो कसा झाला हे शोधण्यात फार खोलात गेलेले दिसत आहेत. आणि त्याला सुनेत्राताई, पार्थ पवार यांची सुद्धा साथ आहे. आणि का असू नये, अजितदादांचा जर का घातपात झाला असेल तर शेवटी पार्थ आणि जय पवारचे ते वडील होते. आपल्या वडिलांची जर का हत्या होत असेल, कट होत असेल तर कसे गप असतील ते पण. सुनेत्राताईंचे फार अवघड अवस्था आहे, त्यांना एकदम सगळ्या जबाबदाऱ्या पडलेल्या आहेत. ह्यांनी घाई करून उपमुख्यमंत्री पद दिलं, ठीक आहे, दिलं म्हणजे संशय येण्यासारखं पण आहे ना इथं गणित. एकत्रीकरणाच्या मिटिंग झाल्या त्या का, तर ते आता जयंत पाटील असतील, पवार साहेब सुद्धा बोललेले आहेत, काहीतरी झालेलं असणार आहे ना. त्याशिवाय उगीच कोण बोलणार आहे का त्यांना हौस आली आहे. मग ही कुठेतरी अजितदादांची भूमिका होती. जयंत पाटलांना जाऊन ते भेटले, ते त्यांच्या घरी स्वतःहून जात होते. हे जयंत पाटील काय खोटं बोलतात का? मग त्यांना काय राजकारण करायचं आहे का? एक नक्की आहे की आता हे आमचं ठरलंय
आणि आम्ही ही 2 टार्गेट केलेली आहे, प्रफुल्ल आणि सुनील तटकरे. यांना सोडणार नाही, यांना माफी नाही. कारण हे परत इकडं जरी असले, उद्या याच्यात काही निष्पन्न झालं नाही तरी सुनेत्राताईंना छळायला ते चालू करणार, जेणेकरून हे आता व्हायला नको आहे असं आता रोहित पवारांची भूमिका दिसते आणि ते खोलात जायला लागले. आता याच्यातनं काय निष्पन्न होते ते लवकरच समजून येईल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.